मी डॉक्टर आनंद, मी सिनियर कन्सल्टंट न्यूरोसर्जन म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे। आजचा जो विषय आहे त्याला आपण हातापायाच्या मुंग्या म्हणजे जे खूप कॉमन आहे, बऱ्याच जणांना येत राहतात, तर त्याच्या संदर्भात थोडी माहिती जाणून घेऊयात। पहिलं म्हणजे याला आपण 2 याच्यात वर्गीकरण करतो की औषधांनी बरा होणाऱ्या हातापायाच्या मुंग्या आणि सर्जरीने बरा होणाऱ्या हातापायाच्या मुंग्या। औषधांनी ज्या बऱ्या होतात त्याच्यात मेन जे कारण असतं ते म्हणजे डायबिटीस असणाऱ्यांना व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी झाल्यामुळे किंवा काही साखर जास्त झाल्यामुळे जे नर्व्हवर परिणाम होतात त्यांनी हातापायाला मुंग्या येतात, तर ते औषधांनी बरं होऊ शकतं किंवा शुगर कंट्रोल केल्याने बरं होऊ शकतं। त्यानंतर बरेचसे विटॅमिन्स आहेत किंवा मिनरल्स आहेत, झिंक आहे, तर ह्यांची सुद्धा कमतरता आढळल्यानंतर हे सगळं होऊ शकतं हातापायाला मुंग्या येणं। हे झाल्या नॉन सर्जिकल गोष्टी। आणि ज्यांना सर्जरी करून बरं वाटू शकतं अशा ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये स्पाईनमध्ये डिस्क आहे ज्यांनी मज्जारज्जूवर दबाव येतो आणि हातापायाला मुंग्या येतात, मग ते मानेत असेल किंवा पाठीमध्ये असेल। त्याचबरोबर काही ट्युमर्स आहेत किंवा ज्याला आम्ही एन्ट्रॅपमेंट न्यूरोपॅथी म्हणतो, म्हणजे जिथे नर्व एका टनेलमधनं पास होत असते बॉडीमध्ये आणि तिथे ती दबल्या जाते आणि त्याच्यामुळे हातापायाला मुंग्या येतो। तर हे ज्या एन्ट्रॅपमेंट न्यूरोपॅथीज आहेत त्यामध्ये सर्वात कॉमन आहे कार्पल टनेल सिंड्रोम, जे की हाताच्या ह्या भागात असते आणि मग रात्री ह्या भागात खूप टिंगलिंग किंवा नमनेस किंवा सुन्न पडल्यासारखं होतं किंवा दुखल्यासारखं होतं। तर हे जे एन्ट्रॅपमेंट न्यूरोपॅथीज आहेत त्यांना किंवा डिस्क किंवा स्पाईनवर जो दबाव येतो त्यांना सर्जरी करून पूर्ण रिलीफ मिळू शकतो। तर ह्या सर्व सुविधा मेडिकवर हॉस्पिटल इथे उपलब्ध आहेत।